आणि पापा कशी आहे रे? यम्मी आहे पापा. कोणाच्या घरी आलोय हा बोरगाव टोल प्लाझा. ओके. नमस्कार. तर मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर. एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे आणि आजचा प्रवास हा वेगळा आहे, टोटली वेगळा आहे. आज मी जातो आहे कुठे माहिती आहे? आता मी घरी आहे. इथून मला बिचोलीमला गाडी भरायला जायची आहे आणि माझं डेस्टिनेशन आहे थोडं शॉक करणार आहे. वेगळा रूट आहे, वेगळा प्रवास आहे. तर आज मी जातो आहे नागपूरला. नागपूरचं बुकिंग आलं आहे मला आणि मला गोवन ट्रकिंग ब्लॉग जो यूट्यूब चॅनल आहे ना, सुबोध, त्याने मला ही बुकिंग दिली आहे. त्याच्या घरी जायचं आहे मला इथून बिचोलीला. तर पटापट इथून आता निघूया. पोटभर नाश्ता झाला आहे. घावणे, चटणी, कोरा चहा, पोटभर नाश्ता केला आहे मी आणि आता निघतो आहे. आता वाजलेत 9:15. मला कुडाळमध्ये गाडीचं अलाइनमेंट करायचं आहे. गाडीचं अलाइनमेंट करून झालं की मग तिथून आपला बिचोलीचा प्रवास असणार आहे. तर पटापट जास्त वेळ काढत नाही, निघूया. चला, बाप्पाचं नाव घेऊन प्रवास करूया. गणपती बाप्पा मोरया. चला, बाबा सोडायला आलेत. चला. आजचा जो प्रवास आहे ना तो माझ्यासाठी वेगळा आहे. वेगळा म्हणजे टोटली वेगळा आहे. सोलापूरपर्यंत मला रस्ता माहीत आहे, त्याच्या पुढे मी कधी गेलोच नाही. इकडे साऊथला गेलो आहे, नॉर्थ साईडला गेलो आहे आणि नागपूरला पहिल्यांदाच जातो आहे. त्यामुळे थोडी दुगदुग आहे. म्हणजे कसं आहे, कसा रस्ता असणार आहे, काय आहे, तिथे जाऊन रिटर्नचं भाडं मिळेल की नाही, हे सगळे प्रश्न डोक्यात आहेत माझ्या. तर बघूया कसा होतो आहे प्रवास. मीही उत्सुक आहे आणि ही जर्नी जी आहे ना ती मी तुम्हालाही दाखवणार, कारण माझा हा नवीन प्रवास बघण्यासाठी नक्कीच उत्सुक असाल. तर हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा. बघूया कसा होतो आहे आपला प्रवास. फायनली मी ना कुडाळमध्ये पोचलो आहे. हे चायना टाऊन हॉटेल आहे बघा, त्याच्या थोडंसं पुढे राईट साईडलाच ते अलाइनमेंटचं आहे. सावंत म्हणून आहेत, यांच्याकडे अलाइनमेंट केले जातं आणि ते अलाइनमेंट इतर कुठेही तुम्हाला अशा प्रकारचं मिळणार नाही. कारण इथे ना कोणतेही मशीनचा वापर न करताना अलाइनमेंट केलं जातं. फक्त आणि फक्त ते दोऱ्याच्या साहाय्याने अलाइनमेंट करतात. तर बघूया, त्यांची जर परवानगी असली तर मी थोडंसं शूट तुम्हाला त्यांचं घेऊन दाखवतो. 10 वाजलेत आणि मी इथे पोचलो आहे, पण इथे गर्दी आहे. 2-3 गाड्या लागल्या आहेत. तर बघूया किती वेळ लागतो अलाइनमेंट करायला. कारण अलाइनमेंट मला करायचंच होतं, बरेच दिवस झाले, वेळ भेटत नव्हता. अलाइनमेंट करायला ना गाडी एम्प्टी लागते. भरलेली गाडी अलाइनमेंट करायची नाही कधी, प्रॉपर लागत नाही. गाडीचं अलाइनमेंट वगैरे करून मी 11:15 वाजता बिचोलीला जायला निघालो आहे. आणि हे जे अलाइनमेंट जे करतात सावंत म्हणून आहेत कुडाळमध्ये, हायवेला लागूनच आहे, जास्त काही कुठे जायची गरज नाही. एक नंबर अप्रतिम असं अलाइनमेंट करतात. कारण मला रिपोर्ट चांगला आहे, माझे टायर प्रॉपर बऱ्यापैकी येतात. अजिबात म्हणजे आतून बाहेरून कुठे काही खराब होत नाही. मी प्रॉपर टाईम टू टाईम त्यांच्याकडे अलाइनमेंट करतो आणि दोऱ्याच्या सहाय्याने ते अलाइनमेंट करतात. आणि कुठचीही मशीन न वापरता, कम्प्युटर न वापरता अलाइनमेंट केलं जातं इथे. आणि मागे एकदा मी इथे दुसरीकडे अलाइनमेंट केलेलं, मुंबईतून जाऊन येईपर्यंत माझे टायर टोटली संपलेले. म्हणजे विचार करा. म्हणून सांगतो तुम्हाला, विचार करून ज्याच्याकडे अलाइनमेंट करताय ना, चेक करायचा टायर आतून धरतोय की बाहेरून. म्हणजे नक्षी जी असते ना टायरची, चेक करत राहायची.
हा गाडी भरायला जातोय पण मला माहीत नाही आहे की काय माल आहे काय काहीच माहीत नाही आहे. बघूया आता तिथे जाऊनच समजेल. जास्त वजन नाही आहे बोलले, खूप कमी वजन माल आहे. आपल्याला नागपूर IT पार्कला जायचं आहे. तर फायनली आम्ही पोहोचलोय सुबोधच्या घरी. तिथे आपली गाडी लोड करायची आहे. हा बघा दिसतोय तुम्हाला, हा हे सुबोध गोवन ट्रकिंग ब्लॉग. ओके, त्यांना तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल. ते त्यांचे बंधू, मोठे बंधू. हॅलो, कोणाच्या घरी आलोय बघा मी. तर इथे त्यांच्या गाडीमध्ये ते सामान आहे लोड केलेलं, ते घेऊन आपल्याला नागपूर लोड करतो. काय काय सामान आहे ते पण दाखवतो. याच्या व्हिडिओ दाखवायला ओके. तो बरं होईता. बाय बाय करता. ही निखिलची मुलगी आहे. चो बरं बाय बाय. 2:45 वाजले. चो मास हां बाहेर वाजता कळलं चल थँक्यू. आता नागपूरचं रिटर्न पण चल बरं आहे निघे. 2:45 वाजले. सुबोधच्या घरी ना मी जेवण वगैरे त्यांनी जेवायला थांबवलेलं. मस्तपैकी व्हेज जेवण जेवलो आहे. पोटभर जेवण वगैरे करून आता मी नागपूरला जायला निघालो. आता नागपूरचा रूट आता मी चेक केलेला. 2 रूट दाखवत आहेत. एक सोलापूर मार्गे नांदेड, लातूर नांदेड मार्गे नागपूर. दुसरा रूट मागे मी अहमदनगर मार्गे हां त्या साईडने दाखवतो. अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर त्या साईडने समृद्धी महामार्गाने नागपूर. आता मी ना यांना आपले जे सोमनाथ भाऊ आहेत ना आणि रवी भाऊ त्यांना विचारतो. आम्ही काय त्या साईडला गेलो नाही आहे, त्यामुळे पहिल्यांदाच मी जातो आहे. त्यामुळे त्यांना विचारून ते रेग्युलर त्या साईडला फिरत असतात. त्यामुळे त्यांना विचारतो रस्ता कुठचा चांगला आहे, कोणत्या साईडने गेलं तर चांगलं आहे, ते विचारून मी प्रवास सुरू करतो. चला. आणि मी गाडीमध्ये काय सामान भरलं ते तुम्हाला दाखवलंच नाही. तर गाडीमध्ये मी काय सामान भरलं माहिती आहे. 2 टू व्हीलर आहेत आणि 4-5 बॉक्स आहेत फक्त. एवढंच आहे. म्हणजे पूर्ण गाडी एमटी असल्याच जमा आहे, बाकी काहीच नाही आहे. पूर्ण गाडीतील हवा तरी कमी करायची, नाही तर उडत राहणार गाडी. वजन जरासुद्धा नाही आहे, जरासुद्धा नाही. तर आपल्याला पोचायचं आहे मंगळवारी. आज आहे रविवार. 3 वाजलेत दुपारचे. बघूया आता आपण मंगळवारी कधी पोचतो ते बघूया. काय प्लॅन वगैरे काहीच करत नाही. ज्यावेळी पोचेन त्यावेळी बघू. मी आता ना बरोबर बांद्यात पोचलोय. आणि आपलं हा बघा इथून थोडासा रॉंग साईडने हा बघा, हा जो खाली रस्ता गेला आहे ना, हा वाफोली मार्गे आंबोली म्हणजे दानोलीला बाहेर पडतो. हा दानोलीच्या थोडासा अगोदर हा रस्ता बाहेर पडतो. बघूया कसा आहे रस्ता. हा रस्ता ना, या रस्त्याचं काम सुरू आहे. हा बघा थोडासा सिमेंट रोड, परत असा काहीच आहे, परत डांबरी रोड, मध्ये मध्ये काम सुरू आहे. काही जास्त अंतर नाही आहे, हळूहळू पार करूया आपण. मस्तपैकी बांधलेली माहिती आहे गाडी. पाठीमागची ना ती 2 व्हीलर बांधली आहे ना, ती हलती. आता बघितली तर पूर्ण हलते बघा. आता हे खोलतो सगळं. हे व्यवस्थित पॅक केलेलं. सगळ्या रश्या सोडून व्यवस्थित बांधतो तिला आणि मग आपण जाऊया. जिथे थांबलोय तिथे सुंदर अशी नदी आहे बघा.
खूप मोठी नदी आहे ही, तेरेखोल नदी. सरळ तेरेखोलला जाते ही नदी, खूप मोठी आहे नदी. वाव. परत रॅचेट टाईट केला, बांधली व्यवस्थित बांधली तिला. पटापट जाऊया. काळोख पडायच्या आधी आंबोली क्रॉस करायला भेटली पाहिजे. थोडी आंबोलीतली दृश्य दाखवली असती तुम्हाला, सुंदर सुंदर. बरोबर आता ना 4:45 वाजलेत. हा रस्ता क्रॉस करायला मला 5, 5:15, 5 वाजेपर्यंत तरी हा रस्ता क्रॉस झाला पाहिजे होता. 5:30 पर्यंत आंबोलीत पोहोचलो असतो आपण. मला वाटत नाही. रस्ता मध्ये मध्ये खूप खराब आहे. आणि मला इथे आल्यावर ना एक सुचलं म्हणजे आठवलं, आपला फिशिंग रॉड ना गाडीमध्ये. नेक्स्ट टाइम मी विचार केला आहे, आपला फिशिंग रॉड आहे ना तो गाडीमध्येच ठेवायचा. अशी नदी, मोठी नदी वगैरे मिळाली, एक अर्धा तास फिशिंग करून आपण पुढचा प्रवास करायचा. एवढी मजा पण होईल. एखादा मासा मिळाला तर मिळाला. मस्तपैकी चहा एक पिऊया. चहा प्यायची लहर आली. 5 वाजलेत. 5ला 10 मिनिटं आहेत. बघा इथे एक चहाची तलब आलेली. पाण्याचा बॉक्स घेतला. चहा प्यायला थांबलो म्हणून 15 मिनिटं लेट झाला. बरोबर 5:15 वाजता मी या सावंतवाडी आंबोली रोड आहे ना त्या रोडला लागलो. आता तर आपण दानोलीत पोचलोय. पुढे दिसते ती दानोली. आणि थोड्याच वेळात आपल्याला आंबोली घाट सुरू होईल. आंबोली घाट प्रारंभ. घाट सुरू झाला. कोल्हापूर 132, आजरा 47. वरून येणाऱ्या गाड्या सगळ्या लाईट लावून येत आहेत, म्हणजे 100% वरती धुकं आहे. प्रत्येक गाड्याची लाईट लागलेली आहे बघा. इथे धुकं नाही आहे. मागे मी आलेलो त्यावेळी ना रस्ता खूप खराब होता, पण आता हा रस्ता खूप सुंदर असा बनवला आहे. डांबरी रस्ता. गाडी अक्षरशः पाण्यासारखी चालते. मस्त पाण्यावर चालल्यासारखी मस्त. जसजसं आपण ना घाटात वर जातो तसं थंडी वाजायला सुरुवात होते. बाहेर गार हवा सुटली आहे आणि एवढं थंड वातावरण झालं आहे ना, प्रवास करायला मजा येते. मजा. रस्ता सुंदर. आजूबाजूला दोन्ही साईडला गर्द अशी झाडी आहेत आणि बाहेर वातावरण थंडगार. काय भारी, म्हणजे मस्त प्रवास होतोय. भारीच एकदम. काहीच दिसत नाही आता. फक्त 100 मीटरचं दिसतंय. 100 मीटर अंतरावर. इथून कोल्हापूर 121, चंदगड 43, आजरा 39 किलोमीटर आहे. लाईट लावून हळू निवांत चालायचं. काहीच दिसत नाही, काहीच. वाटेत तुम्हाला ना असे छोटे छोटे धबधबे दिसणारच. असे शपथ. पॉवरफुल वातावरण आहे. पॉवरफुल थंडगार एकदम. आणि किती मस्त आहे बघा. स्वर्ग स्वर्ग स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. हे बघा सगळे लोक फोटो काढायला थांबतात मध्ये मध्ये. भरपूर धबधबे आहेत वाटेत. मेन धबधबा पुढे आहे अजून. इथे थांबायला देतात की काय माहीत नाही. आंघोळ वगैरे करायला बंद केलं आहे. हे बघा किती लोक थांबली आहेत बघा. भरपूर लोक थांबली आहेत. खूप दिसतोय पण खालचं काहीच दिसत नाही. पूर्ण धुकं आहे. आणि हे बघा मजा करतायत. एन्जॉय करतात. एन्जॉय खरंच. रस्त्याच्या कडेला गाड्या लावल्या आहेत आणि इथून हे बघा वरती जाण्यासाठी पायऱ्या वगैरे केल्या आहेत. हे बघा भरपूर धबधबे आहेत. आता आपण ना मुख्य जो धबधबा आहे ना, मेन धबधबा आंबोलीतला, तिथे पोहोचलोय. आणि इथे पोलिसांचा चांगलाच बंदोबस्त आहे. गाड्या बघा कशा लावल्या आहेत. काही दिसत नाही आहे पलीकडचं. म्हणजे एक 100 मीटर अंतरावरचं आपल्याला दिसतंय. हा मला वाटतं धबधबा पण दिसणार नाही तुम्हाला. बघूया, दाखवतो तुम्हाला. हा बघा
पूर्ण धुकं आहे, खूप मोठा धबधबा आहे आणि इथे गर्दी बघा किती आहे. पोलीस चिठी वाजून सगळ्यांना साईडला घ्यायचा प्रयत्न करतायत. तिथे धबधब्याच्या जवळ ना गाड्या साईडला पार्क केल्यामुळे आणि तिथेच उतरून बसतायत म्हणजे त्यामुळे हे बघा ट्रॅफिक झालंय. तुम्ही कुठेही फिरायला जाता, आंबोलीत म्हणा की कुठेही म्हणा, स्वतःचा जीव सांभाळून मजा करा, जेणेकरून दुसऱ्यालाही त्रास नाही आणि स्वतःला पण त्रास नाही. ही आंबोली बाजारपेठ आहे. किती धुकं आहे बघा. इथल्या लोकांना इथली सवय झाली असणार या धुक्याची. दिवसभर असंच असतं, रात्रीचं तर यायलाच नको, म्हणजे काहीच दिसत नाही. आंधळी कोशिंबीर. बरोबर 6 वाजता मी आंबोली पास केली. एवढं थंडगार वातावरण आहे ना, हा 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 हा, खरंच खूप थंड. बघा हे आहे आजऱ्यातली छोटीशी बाजारपेठ आहे. पुढून आपल्याला ना लेफ्ट घ्यायचं आहे. बाजारपेठ संपल्या लेफ्ट म्हणजे तोच रस्ता आहे. तिथून लेफ्ट. आत्ता ना कॅमेरा माझा बंद होता, नाहीतर थोडासा मी काढत होतो कॅमेरा, एवढ्यात लागली गाडीची. ही समोर जाते नाही गाडी, ती रस्सी लोंबते त्याची, पळवतोय, भयानक पळवतोय गाडी. तर समोरच्या गाडीला ओव्हरटेक मारत होता. समोरनं येणाऱ्या ट्रकला मागून धडकली गाडी आणि ती बघा रस्सी तुटली त्याची, तरी थांबत नाही आहे, तो पळवतोय. गेला बघा किती फास्ट चालवतोय. आपण 60च्या वर नाही जाणार आहोत, जाऊ दे त्याला मरून. हे बघा पुढे आता ना कोल्हापूर लेफ्ट साईडला आहे. कोल्हापूर, उत्तूर, निपाणी. पुढून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. इथून आपण लेफ्ट घेतोय. सरळ जर गेलो ना तर तो रस्ता गडिंग्लजला जातो. आपल्याला गडिंग्लजला नाही जायचं आहे, लॉंग कट, आणि तिकडनं मग कर्नाटक लागतं. इथे लेफ्ट घेऊया, पण उत्तूर मार्गे जाणार आहोत. सातला अजून 5 मिनिटं आहेत आणि मी आता उत्तूरमध्ये पोहोचलोय. आपण इथे राईड घेतोय. कोल्हापूर 68 किलोमीटर दाखवते. तर अजून 1-1.5 तास आपल्याला लागेल कोल्हापूरला पोचायला. आज थोडा लेट झाला आहे मला, कारण आज म्हणजे बऱ्याच दिवसांनी झालो या रोडला आणि एवढ्यात मी कोल्हापूरला पोचलो पाहिजे होतो, पण मध्येच थांबत थोडा मागचा तो ब्लॉग एडिट करायचा होता, त्यामुळे थोडा मध्ये थांबलेलो, चहा प्यायला थांबलो. असा रमत गमत आपला प्रवास चालला आहे. आता उत्तूरमधून मी पुढे जाऊन ना कापशी मार्गे जाणार आहे, कारण आपला काय कर्नाटकचा टिपी नाही आहे, त्यामुळे महाराष्ट्र निपाणीत एंट्री नाही करणार आहे मी. कापशी मार्गे आमेदावाडा, केनेवडे फाटा मार्गे कागलला बाहेर पडणार. बघा हा सरळ जो रस्ता जातो ना तो निपाणीला जातो आणि इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे कापशीसाठी. कापशी मार्गे आपण जाणार आहोत. हा बघा साडेआठ वाजता मित्रांनो आपण बँगलोर पुणे हायवेला लागलोय. कागलमध्ये बाहेर पडलोय. बघा आता इथे लेफ्ट घेऊन आपण कोल्हापूर शिरोली फाट्यावरून राईड घेणार आहोत सांगलीसाठी. दुपारी जेवून निघाल्यापासून ना खूप टाइमपास केला मध्ये त्यामुळे मला वेळ लागलाय, बऱ्यापैकी वेळ लागला इथे पोचायला. मध्येच मी ब्लॉग एडिट करण्यासाठी पण थांबलेलो, अपलोड करण्यासाठी, त्यामुळे पण वेळ गेला माझा. आता थांबायचं नाही आहे, आता फक्त जास्तीत जास्त आता बरोबर 188 किलोमीटर अंतर पास केलं आहे मी दोडामार्गमधून. दोडामार्गला मी 0 केलेला, तिथून 188 किलोमीटर हे बरोबर सांगली फाटा झाला आहे. तर आपल्याला अजून मी माझं टार्गेट म्हणजे 100-200 किलोमीटर अजून गाडी चालवून
मग आराम करायचा विचार करतोय. 9 वाजलेत म्हणजे 2-3 वाजेपर्यंत गाडी चालवून मग जर झोपलो ना 2-3 तास झोपून मग उद्या सकाळी पुढचा प्रवास आपण कंटिन्यू करूया तो नागपूरपर्यंत. उद्या दिवसभरात जास्तीत जास्त गाडी आपण खेचली पाहिजे, कारण कसं आहे या साईडचा आपण नवीन आहोत, आपल्याला रस्ते माहीत नाही आहेत. उगाच रात्रीचा प्रवास करायचा डेअरिंग नाही केली पाहिजे. पुढे कुठेतरी ना एक छोटंसं हॉटेल जर मिळालं ना तिथे चपाती भाजी वगैरे खायला मिळेल, अशा ठिकाणी आपण थांबून जेवण करूया. 10 वाजलेत मित्रांनो आणि खूप तासानंतर जवळजवळ मी चहा प्यायला थांबलेलो तिकडे कुठे आंबोलीच्या अगोदर. आंबोली म्हणजे बराच अगोदर त्या मधल्या रोडला. त्याच्यानंतर कुठेच न थांबता मी आता उमळवाडा म्हणून सांगलीच्या थोडंसं अलीकडे आहे तर जेवायला थांबलो. यंगस्टर फॅमिली रेस्टॉरंट म्हणून इथे जेवण बघूया काहीतरी. जास्त काही पोटभर जेवणार नाही, पोळी भाजी वगैरे, नाहीतर शाकाहारी थाली घेणार, नाहीतर व्हेज थाली जरी घेतली, चिकन थाळी जरी घेतली तरी बघूया काय आहे. जे काय जास्त नाही जेवणार आहे, थोडं. चला बघूया, खाऊन बघतो कशी आहे. अंड्याची ग्रेव्ही बघूया कशी आहे ती. ओके, रस्सा ट्राय करतो, तांबडा रस्सा. तांबडा रस्सा चांगला आहे. आता पांढरा ट्राय करतो. ओके. जेवण करून झालंय, 10:30 वाजले आता बरोबर. आणि बरं काय सांगतो एक वेळेला मेन रोडवर गाडी आणूया आपण. हां, तर जेवण वगैरे करून झालंय माझं. मी अंडा थाली घेतली, त्यांच्याकडे ती अशी सेपरेट. मी बोललो त्याला ग्रेव्ही काहीतरी दे आणि रोटी दे 2, तर तसे सिस्टीम नाही बोलला मला. थाली घ्या तुम्ही, व्हेज थाली घ्या, चिकन थाली घ्या, अंडा थाली घेतली मी आणि 2 रोटी फक्त खाल्ल्या त्या. आणि जेवण काय ओके होतं, एवढं काही खास नव्हतं, पण ठीक आहे. पहिल्यांदा मी जेवणाला नाव ठेवतो असं नाही, पण एवढं पण भारी नव्हतं. ठीक आहे, चला आपल्याला अजून 200 किलोमीटर अंतर कव्हर करायचं आहे. आता 10:30 वाजले आणि मी आता सांगलीच्या थोडंसं अलीकडे मगाशी कुठचं तरी नाव सांगितलेलं तुम्हाला त्या गावाचं, मी विसरलो. चला हळूहळू झालंय, म्हणजे पोट शांत झालंय. एवढी भूक लागली नव्हती, पण परत पुढे जाऊन नंतर भूक लागली. अरे देवा, आता काय खाणार असं व्हायला नको म्हणून म्हटलं जेवून घेऊया. तर चला हळूहळू जाऊ, प्रवास करूया. आपण आता ना मिरजसाठी राईड घेतलाय आणि इथून हे बघा, पंढरपूर 137, सांगोला 103, सोलापूर 190 आणि नागपूर नागपूर नाही बघितलं. अरे देवा, तर एवढं किलोमीटर आहे. आता आपण जवळजवळ मिरजमध्ये पोहोचत आलो आहे. आय थिंक लास्ट टाइम मी म्हणजे 2 वर्षापूर्वी आलेलो ना, त्यावेळी हा बघा इथून लेफ्ट घेतलेला. हे बघा मिरज, म्हणजे हा रोड झाला नव्हता, बंद करून ठेवलेला. आणि आता आपल्याला सरळ जायला मिळते, म्हणजे काम झालंय. कुठपर्यंत काम झालंय काय माहीत नाही, पण सोलापूर सरळ मिरज लेफ्ट या सर्व्हिस रोडने गेलेलो मला आठवते. आणि मिरजमध्ये सिटीमध्ये जाऊन मग पुढे जाऊन मॅपने आपल्याला परत या रोडला आणून सोडलेलं. तर आता हा कुठपर्यंत झाला आहे काय माहीत नाही, बघूया. चला, जर पूर्ण झाला असेल, मिरज स्किप होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, कारण मिरज बाजारपेठेतला म्हणजे आतला रोड म्हणजे खराब असतो. सिटीतले रस्ते काही एवढे चांगले नसतात, मग आपल्याला हळूहळू जावंच लागेल. तर हा आता पूर्ण झालेला असला तर टेन्शनच नाही. आता मी मांडी घालून बसणार आहे, एक पाय वरती डबल टॉप टाकून सन 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 चालत राहायचंय. बघा
इथून नागपूर 788 किलोमीटर आहे आणि आपण मिरज स्किप झालंय. खरंच हा रोड झाला नव्हता, त्यामुळे आता टेन्शन नाही. आता टेन्शन नाही. इंडियातले ना सगळे रस्ते होत आहेत, हायवे पटापट होत आहेत. फक्त मुंबई गोवा हायवेने काय बिघडवलंय काय समजत नाहीये. मुंबई गोवा हायवे होतच नाहीये. शी, किती वर्ष झाली बाप रे. हे बघा मिरजच्या थोडंसं पुढे आलो आणि डायव्हर्जन लागलं. हा रस्त्याचं काहीतरी काम सुरू आहे वाटतं. थोडंसं बाकी आहे. एक साईड चालू केली त्या लोकांनी. मरू दे, एक साईड तर एक साईड एक साईड तरी चालू ठेवा. ह्या रोडचा ना पहिला टोल आलाय. किती रुपये काय माहिती. टोलचं नाव काय आहे काय माहिती. चला पहिला टोल क्रॉस करतोय. तो नाव काय आहे टोलचं? पडगा, पोरगाव पोरगाव पायफर पोरगाव. हां हां, बोरगाव टोल प्लाझा. ओके चला, गुड नाईट. बोरगाव टोल प्लाझा म्हणून काहीतरी. मस्त सुटसुटीत टोल आहे. खूप मोठा टोल आहे. तिकडे केवढी मोठं गाडी ट्रेलर लागलाय बघा. बाप रे, मोकळं आहे इथे. बऱ्याच गाड्या थांबून झोपल्या आहेत. आपल्याला झोप काही येत नाही आहे. वाजलेत बरोबर 11:30. अजून आपल्याला बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे, कारण उद्याच्या दिवसभरात परत गाडी चालवायची आहे. आता रस्ता जसा चांगला आहे तसा कव्हर करून घेऊया. उद्या परत कसा रस्ता मिळेल सोलापूरच्या पुढे काय सांगता येत नाही. असाच रस्ता असल्या पुढे टेन्शन नाही मग. हळूहळू आता माझी ना बॅटरी उतरायला लागली. म्हणजे पुढे कुठेतरी हॉटेल बघून एक मस्तपैकी चहा पिणार आहे मी. आता मी कुठे पोहोचलोय सांगतो तुम्हाला. काळूबाळूवाडीच्या इथे आलोय. काळूबाळूवाडी जवळजवळ 90-95 किलोमीटर झाल्यानंतर गाडी थांबवली. त्याला चहा पिऊया. चहा पाहिजे. मी चहा सोडायचा म्हणतोय, पण मी जास्त पित नाही. सकाळी एकदा चहा पिला ना की असं गरज वाटत नाही, पण आता झोप येते म्हणून मी चहा पितोय. चला, झोप येते. झोप म्हणजे एवढी पण नाहीये. ते थोडासा आळस यायला सुरुवात झाली. मग एकदमच डोळे असे झापड यायच्या अगोदर थोडंसं फ्रेश झालेलं बरं. मस्त रस्ता आहे, मस्त. हे बघा गाडी आली. कोकण वेंगुर्ला साईडचं, सिंधुदुर्ग. मित्रांनो, मी ह्या गावाचं नाव काय आहे? काळूबाळूवाडी म्हणून मी आता आलो आहे. आणि जे सांगतायत की इथे पाऊस पडलाच नाही. म्हणजे मे महिन्या जूनच्या अगोदर पडला. बापरे, अजिबात पाऊस पडला नाही. म्हणजे 1-2 महिने झाले. आणि आम्ही म्हणतोय तिकडे गोवा, मुंबई, कोकण भरपूर पाऊस पडतो. लोक कंटाळले लक्षात खरंच. तिथे यांना पाऊस बघायला नाही मिळत. पाण्याची टंचाई असते, खूप कमी आहे. अरे बाप, काळूबाळूवाडी. ते काका ना, दुकानदार काका सांगत होते पाऊसच पडला नाहीये 2 महिने. जूनच्या अगोदर जो तो वादळ वगैरे आलेलं ना, त्यावेळी जो पाऊस पडलेला तेवढाच काय तो. त्याच्यानंतर पाऊसच पडला नाही ते असं म्हणतायत. काय माहिती. टाइमपास म्हणून ना शेंगदाणे घेतले 10 रुपयाचे. आणि
ते विचारत होते तिकडे काय तुम्ही जेवण वगैरे काय, तर म्हटलं मासे खातो आम्ही. मासे इथे मासे नाहीच म्हणतात. मासे बनवायला आपल्याला इथल्या लोकांना येत नाहीत म्हणतात. आणि नाही इथे नदी वगैरे काहीच नाही. कमाल आहे. मटण खातात, मटण. एक मस्तपैकी चहा पिला, फ्रेश झालोय, तरतरीत झालोय. आता परत 100 किलोमीटर प्रवास आपला. मगाशी मी कसं बोलत होतो आणि आता लगेच मलाच जाणवलं माझ्यातला फरक. खरंच मला कमाल वाटते. इथे पाऊस नाही म्हणजे ह्या एरियात पाऊस नाही म्हणतायत ते. म्हणजे तिकडे पुढे नागपूर वगैरे साईडला पडतोय, पण ह्या एरियात ते म्हणतात पाऊसच पडला नाहीये. कशी राहत असतील इथली लोक. कमाल आहे. खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पाऊस नाही म्हणजे आता मला जाणवतंय की आम्ही 10 पटीने काय 1000 पटीने सुखी आहोत. कोकणात जन्म घेतलाय ते. असं म्हणत नाही की इथली लोक सुखी नाही आहेत, पण आमच्याकडे सगळे ऋतू सारखे आहेत. पाऊस आहे, उन्हाळा आहे, हिवाळा पण आहे, सगळे. असं एकच नाही एकच ऋतू भरपूर, उन्हाळा तर उन्हाळा असं नाही आहे. सगळे ऋतू व्यवस्थित आहेत, सारखे. आणि सगळ्या ऋतूंची मजा कोकणातले लोक घेत आहेत. हिरवळ आहे, समुद्र आहे, डोंगर आहे, नदी आहे, अजून काय पाहिजे. आता जस्ट आपण ना सांगोला पास केलं. सांगोला पास करून पुढे आलो आणि चहाचं जे रिचार्ज मारलेलं ते संपलं. झाली कॅपॅसिटी संपली, झोप यायला लागली. आता या पुढे ना कुठच्या येईल त्या पंपावर गाडी टाकून झोपायची. बस 1:15 वाजलाय, खरंच कॅपॅसिटी संपली. नाही जमत आहे. नाही CNG प्लस डिझेल पेट्रोल पंप आहे. आतमध्ये लावूया गाडी, बाहेरच्या साईडला नको. आतमध्ये बघूया कुठे जागा मिळते. 1:15 वाजलाय आणि डोळे जड झाले. नाही जमत होतं ना. मगापासून मी बघतोय कुठे पेट्रोल पंप मिळतोय का. फायनली हा इंडियन ऑइल पंप मिळाला मला. झोपतो आता मी, बस झालं. खूप टाइमपास करत प्रवास केला. कोल्हापूर नंतर मी कंटिन्यू आलो, थांबलो नाही. जेवण केलं फक्त, त्याच्यानंतर कंटिन्यू चालवली गाडी. 150 ते 1.25 किलोमीटर. हो 150 किलोमीटर आलो पुढे. 150 पेक्षा जास्त आलो. चला गुड नाईट. आता मी झोपतो. आणि आजचा हा प्रवास मी इथेच संपवतो म्हणजे उद्या परत कंटिन्यू करणार आहे. आजचा हा व्लॉग इथे संपवतो. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास लाईक करा आणि कोकणी गंधारे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे नवीन व्हिडिओ बघतायत त्यांनी पहिला आधी सबस्क्राईब करा. आणि एक सांगायचं आहे की जे तुम्ही कमेंट वगैरे करताय ना, ते सगळ्या कमेंट मी वाचतोय, पण रिप्लाय द्यायला मला खरंच वेळ नाही भेटत आहे. त्याबद्दल सॉरी. सगळ्या कमेंट मी वाचतोय, बघतोय. म्हणजे बरेच चांगले, म्हणजे खूप जण काय सांगतायत. घेणार आहे स्टँड घे सांगतंय कोण, काय चेस्ट माउंट घे म्हणून कोणी सांगितलंय. अजून खूप काय आहेत कमेंट. सगळं करणार आहे. काय म्हणतात ते, सब्र का फल मीठा होता है. थांबा, सगळं करणार आहे. चला गुड नाईट, बाय, लव यू.